आपली प्रार्थना मागतो म्हणून तू स्वीकार. आमेन. आज एका अतिशय ओळखीच्या विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधायला हवं आहे. हा विषय जितका सोपा आहे तितकाच कठीण आहे. जितका चांगला वाटतो तितकाच तो कटू सुद्धा वाटतो. आणि या विषयावरती प्रश्न विचारल्यानंतर पुष्कळदा लोकांना असा प्रश्न पडतो की हा प्रश्न तरी आहे काय, असं कोणी विचारतं का? पण हे आवश्यक आहे की हा एक प्रश्न सर्व लोकांना आज विचारावा. फार ओळखीचा प्रश्न आहे, पण फार महत्वाचा प्रश्न आहे. खूप साधा वाटेल, कदाचित ऐकत असताना चीड पण येईल काही लोकांना, पण माझं कर्तव्य आहे की आज हा प्रश्न विचारायचा. आणि तो एक प्रश्न आहे, तो हा आहे की आपलं तारण झालेलं आहे काय? Am I saved? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की इफ यू आर सेव्ड, डू यू हॅव दी अश्युरन्स ऑफ युअर सॅल्वेशन? जर तुमचं तारण झालेलं आहे, उत्तर आहे तुमचं, तर माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमचं तारण झालेलं आहे याची खात्री तुम्हाला आहे का? तुमच्या तारणाची हमी तुमच्याकडे आहे का? प्रश्न हा पडतो. आणि पुष्कळ लोकांना हा प्रश्न इतर लोकांनी जर विचारला तर फार मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या समोर उभं राहील. आणि तो प्रश्न हा आहे की का हो, तारण म्हणजे नक्की काय? सॅल्वेशन, व्हॉट डज दॅट मीन? आणि मग आपल्याला मोठा प्रश्न पडतो भारी, खरंच तारण म्हणजे काय? मी थोडक्यामध्ये परिभाषा तर करू शकत नाही, पण हा जो गुंत आहे कदाचित आपल्या मनामध्ये आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि कृपा करून याकडे लक्ष द्या, कारण हे सर्व गोष्टी एकत्रित ठेवणं काही सोपी गोष्ट नाही. ख्रिस्ती तत्व प्रणालीप्रमाणे, ख्रिश्चन डॉक्ट्रिन, ख्रिस्ती तत्व प्रणालीप्रमाणे तारणाची परिभाषा किंवा व्याख्या साधारणपणे याप्रमाणे करता येईल. पापासाठी मिळणाऱ्या अनंत काळच्या शिक्षेपासून देवाच्या कृपेने मिळणारी सुटका. मी परत वाचत आहे. पापासाठी मिळणाऱ्या अनंत काळच्या शिक्षेपासून देवाच्या कृपेमुळे मिळणारी सुटका. आणि ही सुटका कोणाला मिळते? अशांना लाभते की जे विश्वासाने पश्चाताप आणि प्रभू येशूवर विश्वासाच्या बाबतीत देवाच्या ज्या अटी आहेत ते जे सर्व लोक मान्य करतात, अशांना ही सुटका लाभते. मी परत सांगत आहे की तारण म्हणजे पापासाठी मिळणाऱ्या अनंत काळच्या शिक्षेपासून तुमची आणि माझी विश्वासणाऱ्यांची झालेली सुटका. आणि ही सुटका त्या विश्वासाऱ्यांना मिळते, देवाच्या कृपेमुळे मिळते. आणि अशा लोकांना मिळते जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, पश्चाताप करतात आणि देवाच्या प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याच्या बाबतीमध्ये ज्या अटी आहेत त्या मान्य करतात. दुसऱ्या थोड्याशा साध्या अजून शब्दामध्ये सांगायचं झालं तर देवाचं जे एकूण कार्य आहे तारणाचं, देवाचं जे एकूण कार्य आहे ज्याद्वारे तो मनुष्याला त्याच्या सर्व नाश व पापाच्या सामर्थ्यापासून वाचवतो, ते तारण आहे. आणि देवाच्या ह्या मनुष्याला वाचवण्याच्या कार्यात त्याच्या कृपेची संपत्ती, अनंत काळचे जीवन, विपुल जीवनाची तरतूद आणि अनंत काळचे गौरव या सर्व गोष्टीचा समावेश आहे. थोडक्यामध्ये सांगायचं झालं, तारण म्हणजे देवाने आपल्याला पापापासून, पापाच्या परिणामापासून, पापाच्या सान्निध्यापासून वाचवलं, सुटका केली, ते तारण आहे. हा प्रश्न मी जेव्हा विचारतो की आपलं तारण झालेलं आहे का
आणि दुसरा प्रश्न विचारतो की याची खात्री आपल्याला आहे का? आज सुद्धा हे दोन्ही पण प्रश्न मी विचारल्यानंतर बहुतेकांच्या मनामध्ये, विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये, ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये संदेह आहे आणि स्पष्टरीतीने हो किंवा नाही हे उत्तर देऊ शकत नाहीत. आणि जेव्हा उत्तर देऊ शकत नाही तेव्हा तार्किक दृष्ट्या आपण असं म्हणू शकतो की आपल्याला संदेह आहे. पण ख्रिस्ती लोकांना त्यांच्या तारणाचा संदेह ठेवण्याची काही गरज नाही आहे. कारण मी आता सांगितल्याप्रमाणे शुभवर्तमान देवाची वार्ता जी आहे, चांगली बातमी आहे, शुभ वार्ता जी आहे ती साधी सोपी आहे आणि शुभवर्तमान फार प्रामाणिक आहे. गॉस्पेल इज व्हेरी ट्रुथफुल, इट्स ऑनेस्ट. या गॉस्पेलमध्ये, या शुभवर्तमानामध्ये कोणत्याही प्रकारची अस्पष्टता नाही, भेसळ नाही. सुवार्ता प्रामाणिकपणे सत्याचीच घोषणा करते आणि शुभवर्तमानाचे सत्य इतके सोपे आहे पण तितकेच ते टोचणारे सुद्धा आहे की पुष्कळ लोकांना ते आक्षेपार्ह वाटते. पण आज आपण जे सर्व ख्रिस्ती लोक आहोत, जे सर्व फार मोठ्या विश्वासाने या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहोत, मला तुम्हाला आज एनकरेज करायचं आहे. तुमच्या मनातला संदेह मला काढून टाकायचा आहे देवाच्या वचनाच्या द्वारे आणि तुम्हाला पटवून द्यायला पाहिजे, तुमची पूर्ववत खात्री करून द्यायला पाहिजे की तुमचं तारण झालेलं आहे आणि खात्रीपूर्वक तुमचं तारण झालेलं आहे हे विश्वासाने तुम्ही ग्रहण केलेलं आहे आणि त्याची घोषणा करण्यासाठी कुठल्याही प्रकारे मागे पुढे बघण्याची गरज नाहीये. ख्रिस्ती जे तारण आहे, सॅल्वेशन आहे, त्याची सुरुवात सुवार्तेपासून होते आणि ख्रिस्ती शुभवर्तमान किंवा सुवार्ता हे काय आहे हे थोडक्यामध्ये आपण बघत आहोत. जे आपल्याला माहित आहे, या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत, त्या फक्त मुद्देसूद मी ठेवलेल्या आहेत. काही लोकांची उजळणी होईल आणि काही लोकांना अधिक प्रकाश मिळेल, पण एक मात्र खरं की या आपल्या मनानंतर आपल्याला नक्की कळेल की आपलं तारण झालेलं आहे की नाही आणि तारणाची खात्री आपल्याला आहे की नाही. पहिली गोष्ट, प्रत्येक मनुष्य हा पापी आहे. आता हे म्हटल्यानंतर ख्रिस्ती आपण विश्वासणारे आहोत, ते पवित्र शास्त्राचं आपल्याला पवित्र शास्त्राची पार्श्वभूमी असल्यामुळे याच्यासाठी आपल्याला काही ऑब्जेक्शन होत नाही, आपण घेत नाही. पण सर्वसाधारण बाहेरच्या जगतामध्ये जर आपण कोणाला म्हटलं की अरे बाबा तू पापी आहे, तर ते काही त्याला पचणार नाही. कारण पवित्र शास्त्रामध्ये पापाची जी व्याख्या आहे ती म्हणजे देवाची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे न करणं आणि देवाची जी अपेक्षा आपण करू नये अशी आहे ते करणं, म्हणजेच देवाची आज्ञा भंग करणं ते पाप आहे आणि प्रत्येक मनुष्य हा पापी आहे. इतकंच केवळ नव्हे तर तो पापी असल्यामुळे त्याचा स्वभाव पापी आहे, त्याचं आचरण पापी आहे, करप्ट माइंड त्याचा आहे, करप्ट स्वभाव त्याचा आहे आणि अशी जी राहणीमान, हे असं राहणं त्याचं जे आहे ते एक प्रकारचं देवाच्या विरुद्ध बंड आहे. देवाच्या आज्ञांचे उल्लंघन जेव्हा माणूस करतो तेव्हा देवाच्या पवित्र स्वभावाच्या विरुद्ध तो वागतो आणि देवाचा पवित्र स्वभाव आणि पाप आणि पापी मनुष्य एकत्र राहू शकत नाही. हे आपल्याला आदाम हवा यांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते की ज्या वेळेस पाप जगामध्ये आलं तेव्हा त्यांच्या मनात आलं, त्यांच्या जीवनात आलं, तेव्हा प्रभूने त्याच्या पवित्र सान्निध्यातून त्यांना बाहेर काढलं. या त्याच्या पापमय स्वभावामुळे आणि आचरणामुळे देवाच्या शिक्षेस तो पात्र ठरतो, प्रत्येक माणूस. आणि जी शिक्षा आहे ती म्हणजे मरणाची शिक्षा आहे. मरणानंतरचं मरण, देवाच्या सहवासापासून अनंत कालपर्यंत ताटातूट नरकात चिरंतन राहण्याची शिक्षा ही शिक्षा आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट किंवा महत्वाची गोष्ट अशी आहे की या शिक्षेपासून सुटण्यासाठी, कदाचित खूप साध्या शब्दात सांगायचं झालं
तर देवाला संतोषण्यासाठी आणि आपल्यावरचा देवाचा कोप किंवा क्रोध नाहीसा करण्यासाठी जगाच्या सुरुवातीपासून जेव्हापर्यंत मानव जातीचा इतिहास आपल्याला माहीत आहे तेव्हापासून मानवाने प्रयत्न केलेले आहेत या मरण दंडाच्या प्रभू देवाच्या शिक्षेच्या पासून सुटका होण्यासाठी. इवन सर्वात अतिशय अगोदरचे लोक जे ॲनिमिस्ट होते, जे धर्म नव्हता त्यांना पण त्यांना ॲनिमिझम म्हणतात, त्यांना ॲनिमिस्ट म्हणतात, ते लोक सुद्धा देवाला काही अर्पण करत असत. कशासाठी? देवाचा क्रोध जाण्यासाठी आणि देवाचा आपल्यावर त्याची कृपा व्हावी म्हणून. आणि तेव्हापासूनच नाही पण पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा अर्थात जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येत नाही तोपर्यंत देवाच्या लोकांनी सुद्धा देवाच्या कोपापासून सुटण्यासाठी, शिक्षेपासून सुटण्यासाठी देवाला अर्पण केलीत. आणि ही अर्पण मात्र दरवर्षी करावी लागत असत. तेव्हा या शिक्षेतून सुटण्यासाठी मानवाकडे स्वतःचा मात्र काही कुठलाही उपाय नाही आहे. मग आपण पापी आहोत ही गोष्ट नक्की, कारण पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं, रोम 3:23, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. रोम 6:23 म्हणतं, पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व कालचे जीवन आहे. मी पापी आहे, जग पापी आहे, मनुष्य पापी आहे, ठीक आहे, पण मी पापी आहे याचा पुरावा कोणता? त्याचा पुरावा एक स्पष्ट आहे आणि तो पुरावा असा आहे, जेव्हा पापाचं वेतन मरण आहे असं पवित्र शास्त्र सांगतं आणि पवित्र शास्त्र खोटं बोलत नाही. सर्वांनी पाप केलेले आहे, देवाच्या गर्वाला ते अंतरलेले आहे असं पवित्र शास्त्र सांगतं आणि पवित्र शास्त्र खोटं बोलत नाही. तेव्हा जर मी पापी नाही असं म्हणत असू मी, तर मला हे स्पष्ट करावं लागेल किंवा हे मला सिद्ध करावं लागेल, मग मरण का आहे, मनुष्य मरणशील काय आहे हे मला सिद्ध करावं लागेल. मला हे पण सिद्ध करावं लागेल की जर मी पापी नाही तर मग माणसाचा मृत्यू का होतो, माणूस नश्वर काय आहे हे मला सिद्ध करावं लागेल. मग आपल्याला ते सिद्ध करता येत नाही कारण आपल्याकडे सिद्ध करण्यासाठी काहीही नाही. पण पवित्र शास्त्र, देवाचं वचन, देव सांगतो की प्रत्येक मनुष्य मरणशील आहे, जो पाप करतो तो मरणार आहे, म्हणजे देव खरा आहे. पण जर असं आपण म्हणतो की मी पापी नाही, मी पाप केलं नाही, तर आपण दोन गोष्टी करतो. एक तर आपण लबाडी तर करतो, पण देवाला सुद्धा लबाड समज आपण करतो. कारण देवाचं वचन स्पष्ट मी आता सांगितल्याप्रमाणे पहिले योहान 1:8 मध्ये सांगितलेलं, जर मला पाप नाही असं मी म्हणतो तर मी देवाला लबाड समजतो, ही लबाडी करतो. लबाडी देवाला खोटं पाडणं आहे आणि हे आपल्याला आपण करू शकत नाही कारण देव सत्यवचनी आहे. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही सांगायला की मी निष्पाप आहे म्हणून. प्रभूचं वचन जे सांगते ते अतिशय तार्किक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सत्य आहे. पण जर मी पापी आहे, पापाचं वेतन मरण आहे, मी मरणशील आहे, मला माहित आहे, मी लबाडी करू शकत नाही, मी कबूल करतो, मग माझं सर्व संपलं काय? या स्थितीमध्ये मला राहायचं काय? नाही. त्यावर उपाय आहे आणि उपाय देवाने सुचवलेला आहे, देवाने तयार केलेला आहे. कारण देव संपूर्ण जगावरती प्रीती करतो आणि सर्वांना क्षमा करून सर्वांचे तारण करतो. आपल्याला माहित आहे आदाम हवेला जेव्हा आज्ञाभंगाच्या पापात ते पडलेत तेव्हा देवाने कातड्याची वस्त्र त्यांना लेवली, त्यांची नग्नता झाकली. पण देवाने हे पण त्यांना सांगितलं हे करून की जरी तुम्ही आता पतन पावलात, पडलात, पण तुमच्यासाठी वधलेला कोकरा हा येईल आणि तो सर्व प्रकारे ह्या पापाचा दोष काढून तुम्हाला शुद्ध करेल. आणि म्हणून देवाने जगावर प्रीती केली. हे वचन आपल्या सर्वांच्या पाठ आहे, आपण सर्वजण म्हणूया ते वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला,
यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव संपूर्ण जगावर प्रीती करतो, तो क्षमा करतो आणि तारण देतो. आणि शुभवर्तमानाची सुरुवात जरी फार भयानक वाटली की मनुष्य पापी आहे आणि मरण दंड हा पापाचं वेतन त्याला भोगायचं आहे, पण एक शुभवर्तमान, चांगली बातमी, शुभ वार्ता सुद्धा घेऊन येते. तर हा दुसरा भाग आहे जो आपल्या शुभवर्तमानाचा आहे, शुभ वार्तेचा आहे, चांगल्या बातमीचा आहे, गॉस्पलचा आहे, की ते तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती करतो, संपूर्ण जगावर प्रीती करतो आणि सर्वांचे तो तारण करतो. दुसरे पेत्र 3 अध्याय त्यामध्ये असं सांगितलंय, त्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांचे तारण व्हावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूची सहनता वाट पाहत आहे, सर्व जगाला सुवार्ताची घोषणा करावी, सर्वांचं तारण व्हावं म्हणून अजून त्याची सहनता वाट पाहत आहे. पण त्यात सर्वांचं तारण व्हावं ही मात्र त्याची इच्छा आहे. या शुभ वर्तमानाचा दुसरा जो भाग आहे की प्रभू क्षमाशील आहे, प्रभू प्रीती करतो. तेव्हा तो काय करतो? आपल्याला सुटका देतो. कशातून सुटका देतो? पापामुळे आलेल्या न्यायदंडातून सुटका देतो. पापाचा परिणाम मृत्यू, त्यातून आपल्याला सोडवतो. पापाची शिक्षा आपल्याला नरकात, त्यापासून सुद्धा आपल्याला सोडवतो. आणि इतकंच केवळ नव्हे तर विश्वासाने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे अनंत संगतीत देवाबरोबर राहण्याचा प्रसंग आपल्याला देतो. म्हणजेच तो आपल्याला सार्वकालिक जीवन देतो, आपल्याला क्षमा देतो, आपल्याला नरकाच्या संकटातून सोडवतो आणि देवाच्या अनंत कालच्या सर्व सुखामध्ये, स्वर्गामध्ये राहण्याचा आपल्याला चान्स देतो, आपल्याला अपॉर्च्युनिटी देतो. पण पवित्र शास्त्रामध्ये जे पुरावे आहेत त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे, की देवाने आपल्यावर प्रीती केली याचं प्रमाण हे आपल्याला देवाच्या एका महान कृतीमध्ये दिसतं. येशू क्षमा करतो, येशू तारण करतो. हे केवळ त्याने सांगितलं नाही की मी तुमचं तारण करतो. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, याने स्वतःचं बलिदान वधस्तंभावरती दिलं. यशायाचा 53वा अध्याय. तो इतरांच्या पापासाठी घायल झाला, माझ्या पापासाठी घायल झाला. इतरांचे पाप त्याने आपल्यावर, दोष आपल्यावर घेतले. आणि हे तो का करतो? कारण तो आपल्यावर प्रीती करतो. देव आपल्यावर प्रीती करतो, आपलं तारण करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये स्पष्ट होतं आणि सिद्ध होतं. आणि पण हे सर्व असून आपल्या मनामध्ये हा पण विचार येऊ शकतो कधी कधी की ठीक आहे, सर्व आहे व्यवस्थित, पण मला कसं तो तारू शकतो? माझं स्वतःचं तारण प्रभू येशू ख्रिस्त कसा करू शकतो? प्रभू येशू ख्रिस्त आपलं तारण करू शकतो कारण तो आपल्या पापासाठी मरण पावला, त्याच्या पापासाठी नाही मरण पावला. तो आपल्या जागी मरण पावला, आपल्या ऐवजी मरण पावला. आणि हे सिद्ध होतं त्यामुळे की प्रभू येशू ख्रिस्त यावर जे विश्वास ठेवतात, आणि ख्रिस्ती मत प्रणाली सर्व विश्वासाची आहे. पवित्र शास्त्र हे विश्वास आणि विश्वास. जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. विश्वासाचं ही मत प्रणाली आहे. विश्वास आणि विश्वास, सर्व गोष्टी विश्वास आहे. तुम्हाला माहिती, देवाचा स्वभाव नीतिमत्व हा त्याचा स्वभाव आहे. या नीतिमत्वामध्ये 2 गोष्टी आहेत, देवाचं शासन आणि देवाची प्रीती. कल्पना करा की देव जो पवित्र आहे, ज्याच्या पावित्र्यात पापी मनुष्य किंवा पाप राहू शकत नाही, तो नीतिमान आहे. इतकं असून सुद्धा त्याने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकपुत्र पुत्र दिला. मग देवाचं नीतिमत्व म्हणजे पापासाठी शिक्षा आणि दुसरी गोष्ट त्याचं प्रेम, या दोघांचा गोड संगम वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने घडवला. आणि देव आणि मानव आणि मानव आणि मानव या दोघांमध्ये जे काही
शत्रुत्व होतं ते त्याने काढून टाकलं, आपल्या जागी आपल्याऐवजी बरोबर. आणि देवाने हे कबूल केलं, हे त्याने एक्सेप्ट केलं, कारण देवाने त्याला मरणात ठेवलं नाही, पण तो पुनरुत्थित जिवंत झाला. आपला प्रभू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांचा विश्वास आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे म्हणून. प्रभू येशू ख्रिस्ताच्या या शुभवर्तमानाच्या ऐतिहासिक घटनेवर आपण विश्वास ठेवतो. आपल्यापैकी कोणी अशीही कोणतीही व्यक्ती नाही आहे की जी डिक्लाइन करेल किंवा रिफ्यूज करेल, प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आहे, मी पापी आहे आणि मी ज्या सर्व तारणाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तो मला सोडवणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो आणि आपण ख्रिस्ती आहोत. बरोबर आहे, आपण ख्रिस्ती आहोत म्हणून या सर्व गोष्टीवर आपण विश्वास ठेवलेला आहे. सर्वच ख्रिस्ती बांधव यावर, सर्व ख्रिस्ती समाज, सर्व ख्रिस्ती मंडळी यावर विश्वास ठेवतात. ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे. पण मला दोन गोष्टीचा थोडासा खुलासा करायला पाहिजे, आणि त्या गोष्टी अशा, ज्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आणि त्याच्या तारणाच्या संदर्भात ज्या सर्व गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो, त्या सर्व गोष्टी वस्तुनिष्ठ आहेत. प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे, त्याने माझ्यासाठी जीव दिलेला आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे, मला स्वर्गात घेऊन जाणार आहे, माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. या सर्व गोष्टी वस्तुनिष्ठ आहेत आणि या सर्व गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे की जेव्हा या सर्व शुभवर्तमानावर आपण विश्वास ठेवतो तेव्हा केवळ विश्वास ठेवून तिथपर्यंत थांबायचं नसतं, पण याकोबाच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कार्य केल्याशिवाय विश्वासाला काही अर्थ नाही. तेव्हा व्यक्तिनिष्ठ बाबीकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. आपण जो विश्वास ठेवतो त्या विश्वासाचा पगडा आणि परिणाम माझ्या अंतःकरणातून माझ्या जीवनामध्ये विश्वासाने उतरलेला आहे की नाही, हा प्रश्न आहे आणि हा व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे. पवित्र शास्त्रावर माझा विश्वास आहे, पवित्र शास्त्र मी वाचतो, मी चर्चला जातो, मी दान धर्म करतो, पुष्कळ गोष्टी करतो, माझा विश्वास आहे, ठीक आहे. पण मग व्यक्तिनिष्ठ प्रश्न असा पडतो की हा प्रभू माझा तारणार आहे, या प्रभूने माझं तारण केलेलं आहे, आणि जर केलेलं आहे तर प्रभू माझा प्रभू म्हणून, माझा मालक, माझा चालक म्हणून त्याच्या या अध्यक्षतेखाली, त्याच्या या प्रभुत्वाखाली मी जीवन जगतो की नाही, हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि हाच फार महत्वाचा आहे. आणि यामध्येच आपल्या तारणाची खात्री आहे की नाही हे उत्तर लपून बसलेलं आहे, हे दडलेलं आहे की या आपल्या विश्वासाचा आपल्यावर किती पगडा पडलेला आहे, आपल्यामध्ये किती बदल झालेला आहे. निकोदेमासाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना त्याने नवीन जन्माविषयी त्याच्याविषयी त्याने डिस्कशन केलं. रोम 5 आणि 17, तो 5 आणि 2 करीन 5 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई आहे ते नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झालेले आहे. जेव्हा आपण सुवार्तेवर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं तारण म्हणून आपण स्वीकारलं, सर्व आपला विश्वास आहे. पण जोपर्यंत हा विश्वास आपल्या आचरणामध्ये उतरत नाही, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्तवृत्ती आपल्या अंतःकरणात, आपल्या आचार विचार आणि उच्चारामध्ये उतरत नाही, तोपर्यंत व्यक्तिनिष्ठ प्रश्न तसाच आपल्यासाठी राहतो, तो सोडवला जात नाही. आणि प्रश्न हाच आहे, त्यामुळेच आपल्याला खात्री नाही आहे की माझं तारण झालेलं आहे की नाही. आणि आज मला तुम्हाला पटवून द्यायला पाहिजे आहे की ही खात्री आपण करू शकतो. ख्रिस्ती लोक आपल्याला खूप स्ट्रगल करावा लागतो नाही का, या संदेहामुळे, या संशयामुळे, आणि काही मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला संदेह येतो. पहिली गोष्ट त्या बाबतीमध्ये संदेह का येतो, आपण विश्वासणारे असून सुद्धा कुठल्या गोष्टी आपला विश्वास चोरतात आणि खात्री काढून घेतात. पहिली गोष्ट, आपल्या जीवनावर होणारा परिणाम किंवा पगडा हा क्षणभंगूर असतो, जास्त वेळ टिकत नाही.
तो परिणाम आपल्याला स्वतःलाच दिसत नाही. आपल्यामध्ये पालट झाला की नाही हेच आपल्याला दिसत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य निरीक्षण होते. प्रेषितांच्या कृत्याच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पण ज्या पद्धतीने आणि अधिकाराने प्रभूची सुवार्ता ते सांगत होते तेव्हा लोकांनी म्हटलं, अरे हे निरीक्षण लोक आहेत, पण ते बोलतात ना तर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिल्यासारखे वाटतात. किती चांगली साक्ष. आपलं जीवनावर परिणाम झालेला आहे की नाही याचा संदेह असल्यामुळे तारणाची खात्री आहे की नाही हे आपल्याला समजत नाही. आपल्या जीवनामध्ये डिसओबिडियन्स, विलफुल डिसओबिडियन्स असल्यामुळे सुद्धा आपण खरोखर विश्वास ठेवणारे आहोत की नाही तारणाची खात्री आपल्याला कळत नाही. पुष्कळदा चर्चमध्ये आपण बसतो, खूप चांगला उपदेश ऐकतो, की त्याची खूप सुंदर गाणं गायला जातं आणि एकदम आपला आत्मा फार जिवंत होऊन वी गेट सो रिफ्रेश अँड वी फील सो हाय आणि एकदम पवित्र पवित्र वाटतं, सर्व आध्यात्मिक वाटतं, बापरे अगदी देवाच्या सहवासात राहिल्यासारखं वाटतं. चर्च मधून बाहेर आलं संपलं सर्व. मी काही दिवसापूर्वी असं वाचलं, खरं खोटं मला माहित नाही, पण वाचलं मात्र नक्की जे काही होतं ते. काही वर्षापूर्वी ते वाचलेले. अमेरिकेमध्ये रविवारी मोठे मोठे जे इटिंग प्लेसेस आहेत, रायन सारखे, त्या ठिकाणी काम करायला, रविवारी काम करायला जे लोक असतात, स्टुअर्ड्स असतात, त्यांना आवडत नाही. तुम्हाला माहित काय का? कारण सर्व लोक हाय स्पिरिट मध्ये येतात, आध्यात्मिकरित्या खूप वरच उडत असतात, तरंगत असतात. पण जेव्हा ते खायला येतात तेव्हा इतक्या बॅड मूड मध्ये असतात, ते स्टुअर्ड्सवर ओरडतात, त्यांचं ते वागणं बरोबर नसतं. ख्रिस्ती लोक, यामुळे सुद्धा आपल्याला संदेह असतो की एकदा उंचवर शिखरावरती आणि दुसऱ्याच क्षणाला एकदम खाली लोकांच्या लेवलला, जगाच्या लोकांच्या लेवलला. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं चालणं, आपलं विचार करण्याची पद्धती सर्व लोकांच्या, जगाच्या लोकांच्या सारखं. आणि त्यामुळे संदेह असतो. आणि जर मी खरोखर विश्वास ठेवत असेल तर मला या भयंकर पापावर विजय मिळेल की नाही असा संदेह सुद्धा आपल्याला येतो. पुष्कळदा आपल्याला संवेदनशील जाणीव असते की खरोखरच मी जर असं वागत नाही, ख्रिस्ताच्या चालीरीतीप्रमाणे, त्याच्या मनोवृत्तीप्रमाणे वागत नाही, तर खरोखरच माझं तारण झालेलं आहे का, असा पण संशय आपल्याला येतो. आणि त्याच्यामुळे अजून काय काय गोष्टी आहेत. उपासनेकडे दुर्लक्ष, कंटाळा, चर्चला जायचा कंटाळा. चर्चला जाणं हे फार, आता तर जाताच येत नाही, प्रश्न मिटलाच. जे लोक कधीच चर्चला जात नव्हते त्यांना तर आनंदच आहे की घरच्या घरी चर्च आहे म्हणून. पण एकत्रित जमणं, एकत्रित प्रार्थना करणं, प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जी आद्य मंडळी होती, जी अर्ली चर्च होतो, ते एकत्रित जमत असत, एकत्र भाकर मोडत असत. प्रभूने 133 स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी प्रभूने आशीर्वाद देण्याचं वचन दिलेलं आहे. पण जेव्हा आपण प्रार्थनेकडे, भक्तीकडे, देवाकडे, सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळे सुद्धा संदेहाला फार मोठा स्कोप मिळतो आणि आपल्याला कळतं की अरे बापरे, खरोखरच माझं तारण झालेलं आहे की नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, या सर्व गोष्टीवर आपण काबू मिळवू शकतो, विजय मिळवू शकतो, कारण मला सहाय्य करणाऱ्या ख्रिस्ताच्या सहाय्यामुळे किंवा शक्तीमुळे मी सर्व काही करण्यास सिद्ध आहे, मी तयार आहे, मला ते शक्य आहे. गलतीकराचं पत्र याचा 4था अध्याय 1 ते 7 नंतर घरी वाचा. पुष्कळ वेळ झालेला आहे, अर्धा तास झालेला ऑलमोस्ट, आणि म्हणून मी वाचत नाही. पण मला हे सांगू द्या की जेव्हा केव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, कदाचित त्यावेळेस पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये, काही लोकांना प्रभू येशू ख्रिस्त येऊन भेटतो, काही लोकांच्या जीवनामध्ये फार एक भयंकर अनैसर्गिक गोष्ट घडते. पुष्कळ लोकांना कदाचित त्यांच्या अतिशय मरणाच्या दाढेतून परत आल्यानंतर एक फार मोठा व्हॉट यू कॉल इट, एक साक्षात्कार होतो. असं आपल्या जीवनात झालं नाही आणि आपण पिन पॉइंट करू शकत नाही की मी नक्की कधी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणार आहे हे पत्करून, मुखाने आपण पत्करून,
जर आपण त्याच्याप्रमाणे पत्कर केल्याप्रमाणे वागतो तर आपलं तारण झालेलं आहे. जेलरला शिष्यांनी सांगितलं, जेव्हा त्याने विचारलं मी काय करू, त्याने म्हटलं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, पण तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी तारणाचा मार्ग सिद्ध केला, यावर आपण विश्वास ठेवतो आणि त्या तारणाच्या मार्गात जेव्हा आपण चालतो तेव्हा खात्री आहे आपली की आपलं तारण झालेलं आहे आणि आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे. फक्त उंच खाली असं होऊ नये, त्या एका पातळीवर राहून वर 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 जायला हवं आहे. देवाने आपल्याला दत्तकपणाचा अधिकार दिलेला आहे. इतकंच कळलं तर इफिस 1:3-6 हे आपण हे दोन्ही उतारे तुम्ही वाचा. दत्तकपणाचा अधिकार आपल्याला प्रभूने दिलेला आहे, त्याने आपलंसं केलेलं आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हा संदेह आपल्या मनामध्ये राहू देऊ नका. पण आज मात्र एक गोष्ट आपण करणार आहोत आणि ती गोष्ट, जर आपल्या मनामध्ये संदेह आहे, माझं तारण झालेले आहे की नाही हे खरोखरच आपल्याला माहित नाही, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे की नाही आपला तारणारा वैयक्तिकरित्या, ह्याची जर आपल्याला शाश्वती नाही, तर आज मी अशा सर्व लोकांना प्रभूकडे येण्याचं निमंत्रण देत आहे. आपण प्रभूकडे जाऊ, लीन आणि नम्रतेने प्रभूला शरण जाऊ आणि ही छोटीशी प्रार्थना आपण म्हणूया की प्रभू मज पाप्यावर दया कर. वधस्तंभावर असलेल्या चोराने म्हटलं की तू जेव्हा येशील तेव्हा गौरवाने येशील तेव्हा माझी तू आठवण कर, आणि प्रभूने त्याची प्रार्थना ऐकली. पश्चातापाची प्रार्थना, मनापासून केलेली, देवाला केलेली आरोळी प्रभू कधी अमान्य करत नाही. ही प्रार्थना ताबडतोब आज सुद्धा तारण तुमच्या पुढे मी ठेवत आहे, जे पवित्र शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला मिळतं ते आज आपल्या समोर ठेवत आहे. काय आपली इच्छा आहे या तारणाचा स्वीकार करून या तारणामध्ये चालण्याचा? तुम्हा सर्वांना मी निमंत्रण करत आहे. या प्रभूकडे ही आपण प्रार्थना करूया की प्रभू मी तुझ्याकडे येत आहे, माझा तो स्वीकार कर, माझ्या पापांची क्षमा कर, तुला मी आपल्या तारणाला पट करतो आणि या तारणामध्ये मी जगतो. आपण प्रार्थना